पुण्यात इंधन दरवाढ आणि नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ समाजवादी पार्टीच्या वतीने आज तीव्र आंदोलन करण्यात आले। केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांचा निषेध करत आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली आणि सामान्य जनतेच्या तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवला। या संदर्भातील सविस्तर वृत्त खालीलप्रमाणे। इंधन दरवाढ व नीट पेपर फुटीच्या निषेधार्थ समाजवादी पार्टीचे तीव्र आंदोलन। चुकीच्या धोरणांचा निषेध करत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी। पुणे, दि. 18 मे 2026। वाढती महागाई, पेट्रोल डिझेल व घरगुती गॅसच्या वाढत्या किमती तसेच शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि नीट पेपर फुटीच्या प्रकरणाच्या निषेधार्थ समाजवादी पार्टी, पुणे शहर यांच्या वतीने आज कलाकार कट्टा, गुडलक चौक येथे तीव्र आंदोलन करण्यात आले। प्रतिकात्मक चूल मांडून निषेध। या आंदोलनामध्ये समाजवादी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक स्वरूपात रस्त्यावर चुलीवर स्वयंपाक करून इंधन दरवाढीचा तीव्र निषेध व्यक्त केला। तसेच नीट पेपर फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होत असल्याचा आरोप करत विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ जोरदार निदर्शने करण्यात आली। आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत सामान्य जनतेवरील वाढत्या आर्थिक भाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली। सरकारने तात्काळ इंधनावरील अतिरिक्त कर कमी करून नागरिकांना दिलासा द्यावा, अन्यथा गादी उतार व्हा। जांबुवंत मनोहर, पुणे शहराध्यक्ष समाजवादी पार्टी। केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी। यावेळी बोलताना शहराध्यक्ष जांबुवंत मनोहर म्हणाले की इंधन तुटवडा व सातत्याने वाढणारे इंधन दर हे सरकारच्या अपयशी धोरणांचे परिणाम आहेत। इंधन संकटाचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून महागाईने नागरिकांचे जीवन कठीण झाले आहे। तसेच नीट पेपर फुटीच्या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त करत ते म्हणाले की विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे। या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित जबाबदार केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। विविध संघटनांचा पाठिंबा। या आंदोलनामध्ये समाजवादी पार्टीचे शहराध्यक्ष जांबुवंत मनोहर, जिल्हाध्यक्षा साधना शिंदे, दत्ता पाकिरे, विनायक लांबे, अशोकराव गायकवाड, इब्राहिम यवतमाळवाले, भारत मालुसरे, सलीम बडगेर, धम्मपाल अडसूळ यांच्यासह युक्रांद आणि लाल बावटा तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। जनतेच्या आणि विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आगामी काळातही समाजवादी पार्टीचा हा संघर्ष असाच सुरू राहील, असा इशारा शेवटी पक्षाच्या वतीने देण्यात आला।